नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील आणि ते पैसे जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायचे असतील तर ते तुम्ही कशा प्रकारे गुंतवू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की जर तुमच्याकडे पैसे आहेत आणि ते जर तुम्ही गुंतवले नाहीत ना तर ते असेच कुठेतरी खर्च होणार आहेत. फॉर एक्झाम्पल, आता गुढीपाडवा येतोय आणि आपल्याकडे जर 10 लाख रुपये असतील तर घरातले लोक सांगतातच ना आपल्याला की आपण एखादी कार घेऊयात. जर कार नसेल तर किंवा आपण घरामध्ये फर्निचर वगैरे करूयात. ऑलरेडी घरामध्ये फर्निचर आहे किंवा जर कार घ्यायची असेल तर कारची तशी काही नीड नाही आहे, पण पैसे आहेत ना म्हणून कार घेऊयात. मग कार जर आज मी 10 लाख रुपयाची घेतली आणि ती पुढचे 8 वर्ष मी वापरली तर 8 वर्षानंतर त्या कारची किंमत किती असणार आहे? हार्डली 2-2.5 लाख किंवा 3 लाख रुपये 8 वर्षानंतर मी सांगतोय. पण तेच जर पैसे मी 10 लाख रुपये म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्ट केले ना तर ते पैसे वाढलेले दिसतील 8 वर्षानंतर, ना की कमी झालेले दिसतील. पण आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतो ना जिथे आपल्याला काही ग्रोथच मिळत नाही. फक्त आपल्याला लक्झरी लाईफ हवी असते, लोकांसमोर मिरवायचं असतं, म्हणून आपण अशा प्रकारे इन्व्हेस्ट करतो. कारमध्ये करतो, फर्निचरमध्ये करतो. बरेच लोक कपड्यांवरती पैसे खर्च करतात किंवा कुठल्या टूर वगैरे करतात किंवा फॅमिलीबरोबर खूप लांब फिरायला वगैरे जातात. आता फॅमिलीबरोबर लांब फिरायला वगैरे जाणं इथपर्यंत ठीक आहे, त्यासाठी पैसे खर्च करायलाच हवे कारण की आपण ते त्याच्यासाठीच कमवलेले आहेत. पण मला असं वाटतं की आपण अशा असेटमध्ये अजिबात इन्व्हेस्ट करायला नको ज्याची व्हॅल्यू फ्युचरमध्ये कमी कमी होत जाणार आहे. आणि कार हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. कारण की कार तुम्ही शोरूममधून बाहेर घेऊन या, 1 आठवडाभर वापरा आणि 1 आठवड्यानंतर जेव्हा तुम्ही तिला परत शोरूममध्ये द्यायला जाल किंवा तुम्हाला वाटलं की आता मला ही विकायची आहे तरीसुद्धा तुम्ही घेतलेल्या प्राईजमध्ये ती विकली जात नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला 70-80 किंवा लाख रुपयापर्यंतचा घाटा होऊ शकतो. मग अशा डेप्रिसिएट असेटमध्ये आपण काय इन्व्हेस्टमेंट करायचं हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. कारण की पूर्वी कसं होतं की कार असणं हा एक स्टेटस सिम्बॉल होता की आपल्याकडे कार आहे म्हणजे हा खूप मोठा माणूस आहे वगैरे वगैरे असं बोललं जायचं. पण आता कार असणं म्हणजे काही स्टेटस सिम्बॉल नाही. आता तुम्हाला जर कुठे नातेवाईकांकडे जायचं आहे तर तुम्ही घरात बसल्या ओला बुक करू शकता ना. म्हणजे फक्त 100-200 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जाऊ शकता, तिथून परत आपल्या घरी येऊ शकता. पूर्वी तसं नसायचं. आपल्याला कुणाला तरी एजंट पकडावा लागायचा किंवा एखाद्या टूरवाल्याकडे जावं लागायचं, त्याच्याकडनं गाडी बुक करायची, ती पण मिळायची नाही. तो त्याच्या हवे तशा मनाप्रमाणे रेट सांगायचा, आपल्याला ती घ्यावे लागायचे, अशा गोष्टी होत होत्या. पण आता इझी आहे ना. मी ज्यांना भेटतो ज्यांचं इन्कम खूप चांगलं आहे पण तरीसुद्धा त्यांच्याकडे कार नाही आहे, ते काय करतात? ओला वगैरे बुक करतात, उबेर वगैरे बुक करतात आणि त्याने ट्रॅव्हल करतात. त्याच्यामुळे पैसा वाचतो, त्याचबरोबर आपल्याला स्वतःला ड्राईव्ह करावं लागत नाही. त्यामुळे जर 1-2 तासाचा प्रवास असेल तर आराम करायला मिळतो. या सगळ्या गोष्टी असतात. पण सामान्य माणसं आहेत ना या गोष्टींकडे लक्षच देत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याकडे कार आहे ना म्हणजे आपण खूप मोठे झालो. पण अजिबात तसं नाही आहे. कारण की याच्यामुळे ना तुमची जी काही व्हॅल्यू आहे, पैशाची व्हॅल्यू, ती कमी कमी होत जाणार आहे आणि त्यानंतर ते भंगारमध्ये जाणार आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की अशा असेटमध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची नाही की ज्याची व्हॅल्यू पुढे जाऊन कमी होणार आहे. तर आपण आता येऊयात मेन मुद्द्यावरती, जे आहे म्युच्युअल फंड. म्हणजे जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील आणि आता तुम्हाला ते म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्ट करायचे असतील तर ते तुम्ही कशा प्रकारे करू शकता, कशा प्रकारे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ डिझाईन करू शकता हे आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आता स्क्रीनवरती तुम्हाला 50, 30 आणि 20चा फॉर्म्युला इथे मी अप्लाय केलेला आहे. म्हणजेच काय की जर तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत तर त्याच्यातले 50% अमाऊंट म्हणजेच 5 लाख रुपये तुम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे आहेत की ज्याच्यामध्ये रिस्क जी आहे ती तुमची लो असणार आहे. 30% अमाऊंट म्हणजेच 3 लाख रुपये अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे आहेत ज्याच्यामध्ये मीडियम रिस्क असेल. आणि 20% अमाऊंट म्हणजेच 2 लाख रुपये अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे आहेत ज्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे पण त्याचबरोबर हाय रिवॉर्ड सुद्धा आहेत, म्हणजे रिटर्न सुद्धा खूप जास्त मिळू शकतात. तर ही झाली एक स्ट्रॅटेजी की ज्याच्यामध्ये 50, 30 आणि 20चा फॉर्म्युलानुसार आपण आपले पैसे डिवाइड केले. आता जर मला 50% अमाऊंट जर इन्व्हेस्ट करायची आहे तर आपण कोणत्या फंड्समध्ये करायला हवी, किती करायला हवी ते पण पाहूयात. तर सगळ्यात पहिलं 50% अमाऊंट, जी अमाऊंट 5 लाख रुपये कन्सिडर केली आहे ती अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करणार आहोत ज्याच्यामध्ये रिस्क जी आहे ती तुमची खूप कमी असणार आहे. म्हणजेच काय, तर आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करणार आहोत की जिथे आपल्याला सेफ्टी मिळणार आहे. आणि सेफ्टी कशामध्ये मिळते तर लार्ज कॅपमध्ये. तर लार्ज कॅपमध्ये अमाऊंट असणार आहे 2 लाख रुपये इन्व्हेस्टेड. त्यानंतर असणार आहे मल्टी असेट फंड, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असणार आहे 1.5 लाख रुपये. आणि डेफ फंड म्हणजेच असे फंड ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असणार आहे 1.5 लाख. तर अशा प्रकारे आपली 5 लाख रुपये अमाऊंट इन्व्हेस्ट होणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सेफली रिटर्न्स मिळतात. आता यामध्ये लार्ज कॅप म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, भारतातल्या पहिल्या 50 कंपन्या किंवा पहिल्या 100 कंपन्या. आणि मल्टी असेट म्हणजे काय तर गोल्ड, सिल्वर, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स
आणि त्याचबरोबर लार्ज कॅप कंपनीज अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होते. डेप म्हणजेच गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड्स. तर अशा प्रकारे हा 50% तुमचा सेफमध्ये जाणार. त्यानंतर 30% अमाऊंट म्हणजेच 3 लाख रुपये आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला हवी की जिथे आपल्याला फ्युचरमध्ये ग्रोथ पाहायला मिळेल. कारण की आपण ही जी इन्व्हेस्टमेंट कन्सिडर करतोय ती लॉंग टर्मसाठी कन्सिडर करतोय, शॉर्ट टर्मसाठी नाही. आणि लॉंग टर्मसाठी जर आपल्याला ग्रोथ पाहायचं असेल ना तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला हवी मिड कॅप कंपनीजमध्ये, जी आपल्याला लॉंग टर्ममध्ये ग्रोथ प्रोव्हाइड करते. कारण की या ज्या मिड कॅप कंपनीज आहेत ना त्या लॉंग टर्ममध्ये जाऊन लार्ज कॅप कंपनीज बनतात. आता मग माझी इन्व्हेस्टमेंट कशी असायला हवी, तर लार्ज अँड मिड कॅपमध्ये 1 लाख रुपये, मिड कॅपमध्ये 1 लाख रुपये आणि फ्लेक्झी कॅपमध्ये 1 लाख रुपये. अशा प्रकारे हे 3 लाखाचं डिवायडेशन झालं. आता त्यानंतर येऊयात आपण 20% अमाऊंटवरती, म्हणजेच ती आहे 2 लाख रुपये. आता हे 2 लाख रुपये आपण अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला हवी की ज्या ठिकाणी आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड असा फायदा मिळणार आहे. म्हणजे जिथे रिस्क जास्त तिथे रिवॉर्ड जास्त, म्हणजेच प्रॉफिट जास्त, असं आपण संतुलन घेऊन चालूयात. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं, तुम्हाला तर माहिती आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स मिळतात ते म्हणजेच काय, स्मॉल कॅप. आता या स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे, 1 लाख रुपये. आणि त्यानंतर येतात ज्याच्याकडे लोक लक्ष देत नाही सहसा, ते म्हणजे थीमॅटिक आणि सेक्टरियल फंड्स. आता हे थीमॅटिक आणि सेक्टरियल फंड्स काय असतात, तर ते असे फंड्स असतात की ज्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल IT, डिफेन्स, एनर्जी, फार्मा, हेल्थकेअर या सेक्टर्स आहेत, त्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट होते. या सेक्टरमध्ये कसं होतं की एखाद्या वर्षामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतात, कारण की गव्हर्नमेंट काहीतरी अशी एखादी सबसिडी घेऊन येतं आणि त्या सबसिडीचा फायदा त्या सेक्टरला जास्त होतो. त्यामुळे तिथल्या स्टॉकची प्राईस वाढते आणि ऑटोमॅटिकली NAV वाढतो आणि त्याचबरोबर माझे रिटर्न्स वाढतात. पण हे रेग्युलर बेसिसवरती होत नाही. तुम्ही सेक्टरियल फंड जसे स्मॉल कॅप्स खूप रिस्की फंड आहेत, तसेच सेक्टरियल आणि थीमॅटिक फंडसुद्धा रिस्कीच असतात. त्यामध्ये तुम्हाला एखाद्या वर्षी खूप चांगले रिटर्न्स मिळतील, दुसऱ्या 2-3 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळणार नाही, किंवा रिटर्न्स येतील पण ते खूप कमी असतील. पण मध्येच एखाद्या वर्षी तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळून जातील. पण हे फंड अशा लोकांसाठी आहे ज्यांना ऑलरेडी मार्केटचं खूप चांगलं नॉलेज आहे, ज्यांना माहिती आहे की कुठलं सेक्टर फ्युचरमध्ये चांगले रिटर्न्स बनवून देऊ शकतं. असे लोक अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. पण जर तुम्ही बिगिनर असाल आणि तुम्हाला याबद्दल काहीही माहिती नसेल तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जी इथे 1 लाख रुपये होती स्मॉल कॅपमध्ये, तीच तिथे तुम्ही 2 लाख रुपये पण करू शकता. उगाच आपल्याला ज्या सेक्टरबद्दल माहिती नाही आहे त्या सेक्टरमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट का करायची, हे माझं मत आहे. आता हे जे काय आपण सांगितलंय की अशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, हा माझा पर्सनल ओपिनियन आहे. यामध्ये प्रत्येकाच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार तो त्याची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळी करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं मी मगाशी सांगितलं की लो रिस्कमध्ये 50% अमाऊंट आपण कन्सिडर केली आहे. मग माझी जर रिस्क कॅपॅसिटी खूप जास्त आहे आणि मी रिस्क खूप जास्त घेऊ शकतो, तर मी हाय रिस्कमध्ये 50% घेऊन जाऊ शकतो, मीडियम रिस्कमध्ये मी 30% घेऊन जाऊ शकतो आणि लो रिस्कमध्ये मी माझी 20% अमाऊंट घेऊन जाऊ शकतो. हे प्रत्येकाची रिस्क कॅपॅसिटीवरती डिपेंड आहे. याच्यामध्ये काही लोकांची अशी असते रिस्क की जे काही होईल ते होईल, आमच्याकडे दुसरे असेट्स आहेत किंवा आम्ही काही जमा करून ठेवलेलं आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे आमच्याकडे घरामध्ये, तर हे जे काही 10 लाख रुपये आहेत ना ते काही आम्हाला आता लागणार नाहीत, ते तुम्ही ठेवून द्या, 10-15 वर्षानंतर आम्ही ते पाहणार आहोत, त्यामुळे आम्ही रिस्क घेऊ शकतो. त्या हिशोबाने तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा आमची इन्व्हेस्टमेंट करायची. तर त्या हिशोबाने लोक हाय रिस्क फंडमध्ये जातात, मीडियम रिस्क फंडमध्ये जातात, लो रिस्क फंडमध्ये जातात, डिपेंड प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवरती. इथे मी कुठेही सांगत नाही की तुम्ही अशाच प्रकारचं स्ट्रक्चर फॉलो करा. प्रत्येकाच्या नीडनुसार तुम्ही हे स्ट्रक्चर बदलू शकतात. हे फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमचे 10 लाख रुपये डिवाइड करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट करू शकता, जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट ही डायव्हर्सिफाय होईल, एका सेक्टरवरती केंद्रित नसणारे, तर सगळ्या सेक्टरमध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट झालेले असतील. आता हे पैसे तुम्ही कोणकोणत्या फंडमध्ये गुंतवायला हवेत, यासाठी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे वेगवेगळ्या फंड्समध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.